हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत अतिशय गुणकारी अशी कच्च्या हळदीचे लोणचे. तर आपण अर्धा किलो हळद घेतलेली आहे, जी चांगली 2-3 पाण्याने वॉश करून घ्यायची आहे. त्यानंतर तिचे साल काढून घ्यायची, आपल्याला वरची जी बारीक-बारीक साल असते ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर मग ते आपण मस्त बारीक कट करून घेणार आहोत हळद, म्हणजे तुकडे करून घ्यायचे आपल्याला तिचे. तुम्हाला वाटतील तर लांब करा, चौकोनी करा, तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही करू शकतात. तर अशा प्रकारे आपण आता हळद कट करून घेणार आहोत. मी असे लांब-लांब थोडे बारीक-बारीक कट केले. जेणेकरून म्हणजे थोडे बारीक कट केले मी आणि लांब आणि बारीक. ही हळद खूप गुणकारी आहे, खूपच गुणकारी. तर आता आपली हळद मस्त कट झालेली आहे. मस्तपैकी आपण चॉप केलेले लांब-लांब असे तुकडे केलेले आहेत. त्याच्यासाठी आता आपण मसाले घेणार आहोत. तर मी खडे मसाले घेतले आहेत, लवंग, मिरी आणि दालचिनी, जिरा, मेथी घेतलेली आहे, गुळाची पावडर घेतलेली आहे, ऑर्गॅनिक गुळाची पावडर घेतलेली मी त्याच्यासाठी आणि मीठ घेतलेले आहे, राई घेतलेली आहे, बडीशेप घेतलेली आहे, लखनवी बडीशेप घेतलेली मी आणि मिरची पावडर घेतलेली आहे. तर आपल्याला आधी मसाले मिक्सरमधनं बारीक करायचे. तर मी राई आधी मग टाकली मिक्सरमध्ये. त्याच्यानंतर टाकले बडीशेप, लखनवी बडीशेप. त्यानंतर मेथी घेतलेली. त्यानंतर बडीशेप घेतली, जिरा घेतला, जिरा नंतर लवंग, मिरी आणि दालचिनी. तर आपण हे आता मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. आपण बारीक करून घेतलेला आहे मसाला. त्याच्यात मी मीठ ॲड केलं आहे. त्यानंतर ॲड केलं आहे रेड चिली पावडर आणि गूळ पावडर. ते आपल्याला आता छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे. म्हणजे आपण तो मसाला नंतर आपण त्या मसाल्याला तडका देऊ. तर आधी आपण मिक्स करून तो बाजूला ठेवून देणार आहोत. त्याआधी आपण कच्च्या हळदीच्या जे आहे ते फ्राय करायसाठी आपण तयारी करून घेऊया. त्यानंतर थोडा हिंग मी घातला आहे अजून. थोडा हिंग घातला तर हिंगाने टेस्ट पण छान येते आणि डायजेशनसाठी पण छान असते. तर आता आपण एक कढई घेऊया. तिच्यात आपल्याला राईचे तेल घ्यायचे, मस्टर्ड ऑइल घ्यायचे. म्हणजे हे लोणचं जर मस्टर्ड ऑइलमध्ये बनवलं तर खूप छान होते. तर अशा प्रकारे आपण आता जवळजवळ अर्धा किलो हळद आहे ना, तर आपल्याला दीड पाव किंवा अर्धा किलो तेल लागेल आपल्याला. पण तेल खूप गरम करून घ्यायचं आहे, धूर निघेपर्यंत आपल्याला, कारण जे तेल असतं ना मस्टर्डचा थोडासा असा स्मेल असतो, तो निघून जाईल. तर म्हणून थोडंसं धूर निघेपर्यंत गरम करा. त्यानंतर त्याच्यात कच्ची हळद टाकायची आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपली कच्ची हळद आता फ्राय होते मस्त. ती चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतल्यानंतर आपण साईडला काढणार आहोत ती. तर या हळदीचे खूप खूप गुण आहेत. तुम्हाला सांगू काय, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परत कर्करोगासाठी म्हणजे कॅन्सरसाठी खूप उपयुक्त आहे. सकाळी जर तुम्ही थोडी कच्ची हळद खाल्ली तर ती पण खूप गुणकारी आहे. परत आपल्या स्किनसाठी चांगली आहे. आणि आपल्याला जर समजा डायजेशन थोडं होत नसेल तर त्याच्यासाठी पण खूप गुणकारी आहे. तिचे अनेक फायदे आहेत. तुम्ही खरंच जेवणामध्ये थोडे लोणचं, म्हणजे 1 चमचा लोणचं जर रोज खाल्लं, ते पण थंडीमध्ये खा तुम्ही. थंडीमध्ये जरा म्हणजे पचायला चांगले जाते. थोडं गरमीमध्ये थोडं आपल्याला गरमच पडतं, म्हणून आपण थंडीमध्ये हे लोणचे जास्त खायचे. तर अशा प्रकारे आपलं मस्त कच्ची हळद फ्राय झालेली आहे. ती आपण एका भांड्यामध्ये एका साईडला काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण एक प्लेट घेणार आहोत. जो आपण मसाला बारीक केलेला ना, तो मसाला आपण त्या प्लेटमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपण तो मसाला असा पसरून द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून तो आपण तडका द्यायला थोडं रेडी होईल. त्यानंतर आपण जे आपले तेल उरलेले होते, जी कच्ची हळद फ्राय केलेली, ते कडकडीत तेल आपण याच्यावर घालायचे. म्हणजे जेणेकरून मसाला एकदमच फ्राय होईल चांगला. अशा प्रकारे जर केलं तर हे लोणचे वर्षभर टिकू शकते तुमचे. कारण ते हळदीचं आपण थोडंसं फ्राय करून घेतलेली आहे आणि मसाला पण आपण तेलात, कडकडीत तेलात आपण तो भाजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला मसाला मस्त म्हणजे भाजून जातो आहे तो. कारण कसं, म्हणजे त्याच्यावर आपण ते कडकडीत तेल घालतो आहे, मस्त सुर्र असा आवाज येतो. म्हणजे समजून घ्या तुमचा मसाला एकदम छान भाजतो आहे. तर अशा प्रकारे आपला मसाला मस्त आता तेल टाकून आपण भाजून घेतलेला आहे वरून कडकडीत. त्यानंतर आपण तो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे.
तुम्हाला वाटलं तर तुम्हाला थोडं अजून गूळ हवा असेल तर तुम्ही गूळ घालू शकता थोडा एक्स्ट्रा. अजून वरून घातला तरी चालतो असं काही नाही. पण म्हणजे मला जेवढा घालायचं मी तेवढा घातला. तुम्ही थोडं अजूनही घालू शकतात. मग अजून छान लागेल ते. तर अशा प्रकारे आपण मसाला मस्त मिक्स करून घेऊया. जेणेकरून तो ते तेल जे आहे ते सगळीकडे मिक्स होईल. आपला मसाला छान झालेला दिसतोय. मस्त कलर आलेला दिसतोय त्याला. तर आपण आता तो एका कढईत आपण जी कच्ची हळद घेतली होती, तो मसाला आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया. मस्त आपण आता मसाला त्याच्यात टाकून घेतोय. आता आपला मसाला ॲड झाला आहे त्याच्यात. तो आता आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचा आहे. जेणेकरून सगळ्या हळदीला तो मसाला असा नीट लागला पाहिजे. झाला आपला आता मसाला ॲड झाला आहे. चला आपण आता मिक्स करून घेऊया छान प्रकारे. तर आता आपण मस्त मसाला मिक्स करून घेणार आहोत. वाह! 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 मस्त झालेलं आहे आपलं मस्त लोणचे. अशा प्रकारे लोणचं तुम्ही जेवणाबरोबर जर रोज खाल्लं तर बरेचसे तुमचे आजार हे पटकन म्हणजे पळून जातील असे. ते जवळ येणार नाहीत. तुम्ही थोडी-थोडी हळद खात राहिलात तर तुम्हाला कॅन्सर होणार नाही. तुमचं म्हणजे आरोग्य खूप चांगलं राहील. म्हणून हे नक्की तुम्ही ट्राय करा. हे खूप अतिशय गुणकारी आहे. कारण त्याच्यात मेथीदाणे, बडीशेप सगळं आणि राई जे आपल्या डायजेशनसाठी पण आपल्याला उपयुक्त आहे. अशा प्रकारे आपलं मस्त लोणचं असं तयार झालेलं आहे. त्याला तेल सुटलेले 2-3 तास थंड करायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला एका काचेच्या जारमध्ये भरून घ्यायचं आहे. वाह! वाह! मस्त दिसतंय. तर अशा प्रकारे आपले लोणचे आता तयार आहे. जे आपण काचेच्या डब्यामध्ये जो सुक्का आणि कोरडा असेल, ज्याच्यात पाण्याचा अंश नसेल, अशा प्रकारे डब्बा घ्यायचा आहे. मग आपण मस्त आता त्याच्यात लोणचं टाकून घेऊया. जेणेकरून ते आपण आता मस्त स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्हाला वाटेल तेव्हा 1 महिना ठेवा, 2 महिने ठेवा, 3 महिने ठेवा. तुम्हाला जेवढं वाटेल तुम्ही ठेवू शकता. तर मस्त आपलं लोणचं तयार आहे. तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही नक्की कळवा मला आणि खरंच कॉमेंट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज. अँड बाय बाय.